मालिकेच्या या भागात आपण पाहणार आहोत. सावली बेडवर बसलेली असते कारण तिच्या शेजारी झुरळ आलेले असते आणि म्हणून ती घाबरून सारंगच्या बेडवर चढून बसते आणि झुरळ जाण्याची वाट बघत असते. एवढ्यात सारंग जागा होतो आणि तिला विचारतो की तू इथे का बसली आहेस. तेव्हा ती म्हणते, माफ करा सर, पण खाली झुरळ आहे आणि मला झुरळाची खूप भीती वाटते. त्यावेळेस सारंगला वाटते की झुरळाला घालवले पाहिजे आणि म्हणून तो झुरळाला घालवतो. तरीही सावली बेडवरच बसलेली असते. तिची अवस्था बघून सारंग म्हणतो की कदाचित ते परत पण येऊ शकतं. मग सावली पुन्हा एकदा खूपच घाबरते. सावलीचा घाबरटपणा पाहून सारंग म्हणतो, ठीक आहे, तू वरच झोप, मी खाली जातो झोपायला. सावली याला नकार देते, परंतु सारंग तिचे काहीही ऐकत नाही. इकडे ऐश्वर्या स्टुलावर चढून आत वाकून बघत असते. तेवढ्यात जयंती तिला अडवते. ऐश्वर्या पटकन खाली उतरते. त्यावेळी जयंती म्हणते की तुमच्यावर लक्ष ठेवत होते. ऐश्वर्याला यावर चीड येते आणि ती म्हणते, तू इथे काय करतेस, तू पटकन आत चल. त्यावेळेस जयंती म्हणते, तुम्हाला काय हवं नको ते बघण्यासाठी आले होते आणि तिला आत येण्याच्या सूचना करते. ती पुढे गेल्यानंतर जयंती म्हणते, या बाईवर लक्ष ठेवायचे एक्स्ट्रा पैसे मी भैरवी माईंकडनं घेणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अमृता झाडाच्या पारावर आनंद घेत बसलेली असते. तिला बाहेरचे वातावरण खूप छान वाटत असते. तेव्हा सावलीचे आई बाबा तिथे येतात आणि तिला आतमध्ये चलण्याची विनंती करतात. परंतु ती म्हणते, बाहेरचं वातावरण खूप छान असल्यामुळे मी सावलीला इथेच दूध आणायला सांगितले आहे. अमृता दुधात टाकून गिळण्याचे औषध बाहेर काढते. त्यावेळेस सावलीची आई विचारते, हे काय आहे. तेव्हा सावली तिला सांगते की हे मूल होण्याचं औषध आहे. तेव्हा सावलीची आई म्हणते, तुम्ही किती वर्षापासून हे औषध घेत आहात. तेव्हा अमृता खुलासा करते की खूप वर्ष झाली, आता मी मोजणंही सोडून देत आहे. हे सर्व बोलणे ऐश्वर्या ऐकत असते आणि ती रागारागाने तिथे येते. सावलीची आई अमृताला गावातील एका वैद्यांविषयी सांगतात. ती म्हणते की ते खूप चांगले वैद्य आहेत. कित्येक जोडप्यांना त्यांचा अनुभव आलेला आहे. यावर सहदेवी सुद्धा पाठिंबा दर्शवतो आणि अमृताला त्या वैद्यांपाशी जाण्याची विनंती करतो. सावली देखील अमृताला वैद्यांकडे जाण्याचा आग्रह धरते. परंतु तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, काही गरज नाही. तुझी ट्रीटमेंट अशा ठिकाणी सुरू आहे ज्या ठिकाणी जगभरातील मोठे मोठे लोक येतात आणि ती ट्रीटमेंट सोडून तू अशा मूर्ख लोकांच्या सांगण्यावरून स्वतःची हेल्थ खराब करून घेणार आहेस का. यावर अमृता ऐश्वर्याला म्हणते की हे सर्व ते आपल्या काळजीपोटी म्हणत आहेत. परंतु ऐश्वर्या मात्र तिला उलट उत्तर देते की मग मी इतके वर्ष तुझ्या काळजीपोटी करत नव्हते का. ही सर्व माणसे तुझ्या भोळेपणाचा फायदा घेत आहेत. ऐश्वर्या सर्वांना रागारागाने म्हणते की त्या जगन्नाथच्या मदतीने एकतर तुम्ही आमच्या घरात घुसला, आता आमच्या मनात घुसण्याचा प्रयत्न करू नका आणि तुमचे जंगली सजेशन आम्हाला देऊ नका. ती अमृताला आत चलण्याची विनंती करते. इकडे भैरवी माई आणि तारा यांची पाहुण्यांसाठी तयारी सुरू असते. तारा भैरवीला स्वतः बनवलेले गुलाबजाम आणून दाखवते. ते ओबडधोबड गुलाबजाम बघून भैरवी तिला खूप ओरडते आणि ते फेकून देण्याची सूचना करते. भैरवी माईला जगन्नाथचा फोन येतो आणि दोघांमध्ये
शाब्दिक तक्रारी सुरू होतात. जगन्नाथ भैरवीला म्हणतो की नमस्कार दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या बाई. त्यावेळी भैरवी त्याला सांगते की मी आता तुला घाबरत नाही. आणि त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की माझं तुझ्यावर बारीक लक्ष आहे. त्यावेळी भैरवी सांगते की तुझी लेक आता माझ्यासाठी पुन्हा एकदा गाणं गाणार आहे आणि ती आता माझ्या इशाऱ्यावर नाचते आहे. आयुष्यभर ती माझ्या इशाऱ्यावर अशीच नाचत राहणार आहे. भैरवी जगन्नाथला म्हणते की जितक्या यातना तुम्हाला स्वर्गवासी झालेल्या मुलीला बघून झाल्या असतील ना, त्याच्या कैक पटीने यातना तुमच्या या दुसऱ्या मुलीला रोज मरताना तुम्ही बघणार आहात. जगन्नाथ भैरवीला सुनावतो. पुढे काय होईल काय नाही हे आता वेळच ठरवेल आणि दोघांमधील वादविवाद संपून जगन्नाथ फोन ठेवतो. फोन बंद झाल्यानंतर जगन्नाथला भैरवीच्या बोलण्याचे शब्द आठवतात आणि त्याला सावलीची काळजी वाटू लागते आणि तो पण करतो की सावलीच्या सुखासाठी तो इथून पुढे कायम झटत असणार. इकडे ऐश्वर्या शेकोटी करून शेकत बसलेली असते. त्यावेळी जयंती मूर्खपणे बडबड करत तिथे येते आणि ऐश्वर्याला म्हणते की तुम्ही मला बोलावलं होतं. त्यावेळी ऐश्वर्या आणि तिच्यामध्ये चर्चा होते. ऐश्वर्या तिला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते आणि तिला फक्त सांगते की तुला सारंग आणि सानवीच्या समोर असं सांगायचं आहे की सावली सुद्धा जगन्नाथच्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व होती. इकडे भैरवी माईंच्या घरी सारंग, सावली, सोहम आणि बबल्या जेवण्यासाठी गेलेले असतात. जेवणानंतर जेवण कसं झालं याविषयी चर्चा सुरू असते. भैरवी म्हणते बहुतेक सारंगला जेवण आवडलेलं दिसत नाही, परंतु सारंग म्हणतो असं काही नाही, मला जेवण खूप आवडलं. यावर सोहम रिॲक्ट होतो की त्याला एक सवय आहे, तो जास्त कुणाचं कौतुक करत नाही. इकडे पुन्हा ऐश्वर्या आणि जयंतीमध्ये संवाद सुरू असतो. जयंती म्हणते की तू असे सांगितले तर मी तुला हवे ते देईन. जयंती ऐश्वर्याकडे मेकअप किटमधील विविध वस्तूंची मागणी करत सावलीच्या लग्नाचा इतिहास सांगते की सावलीचं लग्न कशा प्रकारे ठरलं. सावलीचं लग्न होत नव्हतं. त्यावेळेस जगन्नाथने सावलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली आणि अमर नावाच्या मुलाशी लग्न ठरवलं. परंतु लग्नाच्या दिवशीच कळालं की अमरही खोटा आहे, त्याचे आईवडीलही खोटे आहे आणि पुढे काय घडलं आहे ते तुम्हाला माहीतच आहे ऐश्वर्याताई. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की म्हणजे यात तुमची काहीही चुकी नाही. इकडे सारंग भैरवी माईंना म्हणतो की ताराचं गाणं मी अनेक वेळा लाईव्ह ऐकलेलं आहे, रेकॉर्डेड सॉंगसुद्धा ऐकले आहेत, परंतु आज माझी अशी इच्छा आहे की तिने मला समोरासमोर एखादं गाणं गाऊन दाखवावं. तेव्हा मात्र भैरवी माई आणि तारा यांची घाबरगुंडी उडते. अशाच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सिरियल कट्टा चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.